जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोधवावे. अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परम ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12, समास 8, काळरूप निरूपण. हा समास थोडा मी तुम्हाला आधुनिक विज्ञानाच्या अंगानं सुद्धा काही अंश सांगणार आहे. इथं सुरुवात समर्थ करतात की मूळ मायेपासून ते अगदी अष्टधा प्रकृतीपर्यंत, या सृष्टीपर्यंत आणि जगदीश्वर म्हणजे ईश्वरापर्यंत हा सर्व सृष्टिक्रम हा काळाचा प्रांत आहे. हे जर नसेल तर सर्व निराकार परमात्मा यामध्ये काळाला अस्तित्व नाही. मुळात परमात्मा हा ब्रह्मरूपात असतो, निर्गुण निराकारात. पण तो जेव्हा साकारामध्ये येतो तेव्हा तो काळरूप प्रकट होतो. उपाधीचा विस्तार झाला की तिथं काळ प्रकट होतो असं समर्थांनी म्हटलं. उपाधी याचा अर्थ परब्रह्मावरती मायेचं आवरण, याला उपाधी म्हणायचं. कंडिशनिंग. तिथं काळ प्रकट होतो. एरवी पाहता काळाला ठावची नाही. काळ मुळातच अस्तित्वात नाहीये परब्रह्माच्या ठिकाणी. जिथं चंचळ आहे तिथं काळ आहे, जिथं निश्चळ आहे तिथं काळाला स्थान नाहीये. आणि ती एक अत्यंत महत्वाची ओवी जी आईन्स्टाईनच्या थिअरीच्या आधीच सांगण्यात आलेली आहे, ती लक्षपूर्वक ऐका. जे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या लगेच लक्षात येईल. समर्थ म्हणतात, आकाश म्हणजे अवकाश, अवकाश बोलीचे विलंबास, त्या विलंबरूप काळास जाणून घ्यावे. स्पेस अँड टाइम इंटररिलेशन. स्पेस अँड टाइम आर नॉट इंडिपेंडेंट बट इंटररिलेटेड. तर हे जेव्हा आईन्स्टाईननी मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं, त्याला नोबेल मिळालं. पण त्याच्या आधी 250 वर्ष समर्थांनी दासबोधात सांगून ठेवलंय. आणि अर्थात उपनिषद आदी वेदांमध्ये त्याही आधी सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक एका ओवी काय आहे. आकाश म्हणजे अवकाश, अवकाश म्हणजे स्पेस, आणि अवकाश म्हणजे विलंब. मी थोड्या अवकाशानं येतो म्हणजे काय, थोडा उशिरा येतो, नंतर येतो. म्हणजेच काय, अवकाश बोलीजे विलंबास, त्या विलंब रूप काळास बरे पहा. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला. आकाश इज इक्वल टू अवकाश, अवकाश इज इक्वल टू डिले, डिले इज टाइम, सो आकाश इज टाइम. तर हाच फॉर्म्युला समर्थांनी या एका ओवीमध्ये सांगून पूर्ण आईन्स्टाईनचं सिद्धांत याच्यामध्ये मांडलेला आहे. आता तो त्याचा कसा म्हणायचा, जो आधी यांनी मांडलं तर यांचा म्हणावा लागेल. पण आपल्या पूर्वजांना हे ज्ञान कधीपासून होतं हे आपण लक्षात घ्यायला हवं, आणि त्यानुसार आपल्या संस्कृतीकडे पुन्हा पाहायला हवं, पुनरावलोकन करायला हवं. अशा या काळाला आकाश रूपच मानलं पाहिजे. सूर्य आहे म्हणून विलंब कळतोय, सूर्यच नसेल तर कोणता विलंब करणार. म्हणून काळ हे जेव्हा दोन घटना घडतात तेव्हाच काळाला अस्तित्व आहे. जसे आपण गाढ झोपी गेलेले असतो, आपल्यासाठी काळ अस्तित्वात नसतो. का? कारण तिथं कुठली घटनाच घडत नसते. जिथं घटना घडतात तिथं काळ चालू असतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणून जिथं समानता आहे, अगदी एकसारखं आहे, त्या ठिकाणी कालाला अस्तित्व नाही. पण मोजायचं झालं तर पळ आहे, घटिका आहे, प्रहर आहे, दिवस आहे, एक अहोरात्र आहे, मग एक महिन्याचा पक्ष आहे, मग संपूर्ण एक महिना आहे, मासे 12 महिने झाले की 1 वर्ष आहे, अशी 12 वर्ष झाली की 1 तप आहे. असं करता करता युगापर्यंत आपण पोहोचतो. मग त्याच्यात पुन्हा कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापरयुग आहे, कलियुग आहे. मग कलियुगाचे अमुक वर्ष, अशी
गणना सांगितलेली आहे. मग पुन्हा देवांचे आयुष्य, प्रत्येक देवतेचं आयुष्य त्याचं वर्णन केलेलं आहे. कल्प आहे, इथपर्यंत सगळ्याचा विचार शास्त्रांनी केलेला आहे. मग सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश यांचा विचार केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा काळ मोजण्याची पद्धत आहे. सूक्ष्मात सूक्ष्म काळापासून ते मोठ्यातील मोठ्या काळापर्यंत मोजमाप केलेलं आहे. सत्व रजतम या 3 संमिश्र गुणांमध्ये सृष्टी प्रकट होते आणि त्यांना वेगळं करणं हे शक्य नाही आहे. त्यामुळं कोणती देवता थोर आहे, कोणती कनिष्ठ आहे हे सांगणं सोपं नाहीये. म्हणून हे जाणत्यालाच कळतं की काळाचं अस्तित्व कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे. जो अज्ञानी आहे तो मात्र गुंतून राहतो. कधी या देवाला मोठा म्हण, कधी त्या देवाला मोठा म्हण, ही उपासना कर, ती उपासना कर. पण त्या मूळ स्वरूप असणाऱ्या परब्रह्म परमात्म्याची उपासना मात्र ज्ञानी पुरुषच करतो, कारण तो भ्रमांच्या पलीकडे असतो. आता बाह्य स्वरूपावरून सुद्धा त्या त्या काळाला ते नाव दिलं जातं. जसं उत्पत्ती आहे तो उत्पत्ती काळ, त्यानंतर स्थितीचा काळ आहे, संहाराचा काळ आहे, किंवा जे जे प्रसंग घडतात त्यानुसार पर्जन्य काळ आहे, शीत काळ आहे, उष्ण काळ आहे, किंवा माणसाच्या स्थितीनुसार संतोष काळ आहे, दुःख काळ आहे. अशा काळात ही सगळी वर्णनं जी काळाची आहेत वेगळी वेगळी, ही त्या त्या नावावरून आहेत. पण तो अखंड प्रवाही चालूच आहे, त्याच्यामध्ये कोणताही भेद नाहीये. दिवसा सुद्धा आपण प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ असं म्हणत असतो. जीवनाकडे पाहता जन्मकाळ आहे, बाल्यकाळ आहे, तारुण्य काळ आहे, प्रौढावस्था आहे, वृद्ध काळ आहे. अशा आपण वेगळ्या वेगळ्या काळामध्ये आपलं जीवन मोजतो. कधी सुकाळ असतो, कधी दुष्काळ असतो. त्यामुळं कुठला पुण्यकाळ आहे, कुठला त्याज्य काळ आहे, याचाही आपण विचार करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एक जे सत्य आहे ते सोडून त्याच्या ऐवजी वेगळंच काहीतरी वाटायला लागणं, याला विवेक म्हणता येत नाही. मुळात स्वरूप काय आहे ते लक्षात घ्या. पण प्रवृत्तीची माणसं या गोष्टींकडे लक्ष देतात, बाह्य गोष्टींकडे लक्ष देतात, बदल होणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देतात, आणि अखंड असणाऱ्या त्या परमेश्वराकडे, ज्याच्यामध्ये थोडाही बदल होत नाही, जो अखंड स्थिर आहे, त्या परमेश्वराला मात्र विसरतात. हे प्रवृत्तीच्या लोकांची ही अवस्था आहे. कारण प्रवृत्ती ही अधोमुखी आहे, ती परमेश्वरापासून दूर नेणारी आहे, आणि निवृत्ती ही ऊर्ध्वमुखी आहे, ती परमात्म्याच्या जवळ नेणारी आहे. आणि म्हणून ऊर्ध्वमुखी म्हणजे निवृत्तीच्या मार्गाने जाणाऱ्यालाच खरं सुख मिळतं. जिथून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्या मूळ स्थानापर्यंत आपण विवेकानं पोहोचलं पाहिजे, हे समर्थांचं इथं सांगणं आहे. म्हणून विवरता विवरता लाधली पूर्वा परस्थिती, ह्याचं विवरण करत गेलो, मुळात गेलो, मुळापाशी गेलो, जवळ मुळाच्या दिशेने गेलो, तर शेवटी त्या परमेश्वरापर्यंत आपण पोहोचतो. आणि म्हणून त्याचा विचार करावा असं समर्थ सांगतात. आता प्रपंचात असून सुद्धा परमार्थ करू शकता, तेव्हा प्रपंचात असताना परमार्थ जो करेल त्याला सुद्धा कालांतरानं का होईना लोकांमध्ये राहूनच पण ते ज्ञान निश्चितपणे होईल. कारण सर्वांचं मूळ एकच आहे. एक जाणते एक बाष्कळ, विवेके करून तत्काळ परलोक साधावा. जो जाणता आहे त्याला ते कळतं, जो मूर्ख आहे तो तिकडे दुर्लक्ष करतो. पण हे जर जाणलं आणि ते साधलं तरीच जन्माचे सार्थक. मनुष्य जन्माला येऊन जर परमेश्वर भेटला नाही, आपल्याला किमान सद्गती मिळाली नाही, तर जीवन व्यर्थ गेलं मनुष्य म्हणून. त्यापेक्षा पशु भला अशी म्हणायची वेळ. म्हणून तरीच जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक. कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. मुळीचा विवेक म्हणजे मूळ जे परब्रह्म आहे त्याचा विवेक केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं स्वरूप चित्तामध्ये बिंबवलं पाहिजे.
विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा. म्हणून जे फक्त प्रपंचाच्याच गप्पा मारतात, प्रपंचाच चिंतन करतात, पैसा पाणी सत्ता ह्याचाच ज्यांच्या मनामध्ये सारखा विचार असतो, त्यांना पशु समान मानावं. त्याच्यामुळं परलोक तर साधणारच नाही, मुक्ती तर अजिबातच मिळणार नाही. म्हणून आम्ही सांगतोय आमचं काय जाणार आहे, आम्ही जे प्राप्त केलंय ते आमच्याकडे आहे. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले, पेरले ते उगवले, भोगते आता. आम्हाला जे मिळालेलं आहे रामरायांच्या कृपेनं ते आम्ही तुम्हाला सांगतोय. ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं, नाहीतर मग भोगती आता. नाहीतर प्रपंचाचे भोग भोगा आणि नंतर अधोगतीला प्राप्त व्हा. काय करता येईल. म्हणून पुढेही करी तो पावे. मी जे सांगतोय हे पुढे जो करेल, त्याच्यावर विश्वास ठेवेल, भक्ती योगे भगवंत फावे, त्याला सुद्धा भक्ती योगानं भगवंताची प्राप्ती होईल. देव भक्त मिळता दुनावे समाधान. देव आणि भक्त यांचा एकाकार झाला की समाधानाची प्राप्ती होते. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे. स्वतःला शहाणा म्हणणारा, मी म्हणणारा, मला सगळं कळतं म्हणणारा, प्रपंचामध्ये भरपूर प्रगती झाली म्हणजेच मी फार काहीतरी मिळवलंय असं म्हणणारा हा तथाकथित शहाणा, पण त्याची कीर्ती काही त्यामुळं होत नाही. त्यांनी भगवत प्राप्ती केली तरच कीर्ती आहे. सदाचाराचं आचरण केलं, त्याग केला, समर्पण केलं, जगत कल्याण करण्यासाठी पुढं आला तरच त्याची कीर्ती होईल. अन्यथा त्याचं जीवन व्यर्थ आहे. कीर्ती करून नाही मेले, उगेच आले आणि गेले. येथील येथे अवघेच राहते, ऐसे प्रत्ययास येते. कोण काय घेऊन जाते सांगा नका. पण इतका सगळा हा जोजार केला, इतकी धडपड केली प्रपंचासाठी, इतकी काही जीवाचं रान उठवलं म्हणूया, पण शेवटी काय झालं. मृत्यूसमयी त्याचा देह सुद्धा त्याला नेता आला नाही. देह चितेत पडून राहिला. मित्रमंडळी तर सोडूनच द्या, धनसंपत्ती, पशु पक्षी जे काही आहेत ते सगळे इथेच राहिले. याला स्वतःचा वाटणारा देह, तो देह सुद्धा त्याच्या बरोबर आला नाही. फक्त आपल्या कर्मानुसार तो जीवात्मा पुढच्या मार्गाला निघून गेला. सगळं इथंच सोडून जसाचा तसा हात झाडून त्याला वेळ आली की निघून जावं लागलं. म्हणून या प्रपंचाची मर्यादा काय हे लक्षात घ्या. फार त्याच्यामध्ये गुंतू नका, हे समर्थांना सांगायचंय. म्हणून पदार्थी असावे उदास. माणसानी या संपत्तीबद्दल, या भोग्य पदार्थांबद्दल उदास असावं, त्याच्यात अडकून राहू नये. कारण शांतपणे विवेक करून पाहावा की मी हे भोगून शेवटी मला काय मिळणार आहे, याचं पर्यवसान कशात होणार आहे. इतके भोग भोगले, आता पुरे असं का वाटत नाही, कुठल्या क्षणी पुरे वाटणार आहे, याचा विवेक माणसाने करायला हवा. येणेकरिता जगदीश अलभ्य लाभे. इतरांसाठी अलभ्य झालेला, अलभ्य म्हणजे ज्याचा लाभ होणं शक्य नाही असा जगदीश म्हणजे परमेश्वर तुम्हाला लाभेल जर तो विवेक तुम्ही धारण कराल तर. आणि मग समर्थ म्हणतात, जगदीशा परता लाभ नाही. जगातला सगळ्यात मोठा लाभ, मनुष्य म्हणून मी जन्माला आलो, तर मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर सगळ्यात मोठा लाभ जर माझ्या जीवनात काही मला करून घेता येईल तर तो आहे भगवंताची भेट. हे फक्त नरदेहामध्ये शक्य, अन्यत्र नाही. म्हणून जगदीशा परता लाभ नाही. कार्यकारण सर्व काही संसार करीत असताही समाधान. मग तो अगदी गृहस्थाश्रमी प्रापंचिक का असेना, पण जर त्यांनी शास्त्रानुसार गृहस्थाश्रम केला आणि भगवंताची ओढ दिवसेंदिवस त्याची वाढत गेली, भगवंताबद्दलचं प्रेम वाढत गेलं, तर निश्चित त्याला सुद्धा एखाद्या साधू संन्याशाप्रमाणेच भगवंताचा लाभ होईल. मागा होते जनकाधिक. समर्थाने उदाहरण दिलं, अरे जनक वगैरे सुद्धा काही घराचा त्याग करून गेले नव्हते. आपल्याच राज्यामध्ये राजावर किती जबाबदारी असते.
अख्खा देश त्याला बघायचा असतो, तुम्हाला फक्त तुमचं घर बघायचं असतं, तरी सुद्धा इतका आटापिटा करावा लागतो. किती प्रापंचिक कारण सांगतात, बुवा असं आहे, बुवा तसं आहे, इतकं काम आहे, त्यामुळं वेळच्या वेळी जप होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. एक घर सांभाळताना इतक्या नाकेनऊ येतात. जनक तर देशाचा राजा आहे, त्याला लाखो घरं सांभाळायची आहेत, तरी सुद्धा त्याला भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे ज्याच्या मनामध्ये इच्छा आहे आणि ती पात्रता त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेली आहे, त्याला निश्चित भगवंताचा लाभ होतो. म्हणून मागा होते जनकाधिक राज्य करता ही अनेक, तैसेची आता पुण्यश्लोक कित्येक असती. सध्या पण असे लोक आहेत. समर्थांनी 12 वर्ष जे भारत भ्रमण केलं, त्याच्यामध्ये अनेक गृहस्थ त्यांना असे दिसले की जे आहेत गृहस्थ, पण इतकं प्रेमाने भगवंताचं करतात की खरं तर हे साधू व्हायचे, फक्त प्रारब्धामुळे हे गृहस्थाश्रमामध्ये आले, एवढंच नव्हे. गृहस्थाश्रमात सुद्धा साधू असू शकतो, गृहस्थाच्या वेशामध्ये, पण आतून साधू आहे, हे होऊ शकतं. याबद्दल समर्थांना विश्वास आहे. पुन्हा एकदा त्या काळाचा महिमा समर्थ सांगतात. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीना तयाला मृत्यू काही. ऐसे पराधीन जिणे, यामध्ये दुखणे वाहणे, नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणोनी. अरे हा काळ कुणाचाही नाही, ज्याला न्यायचं त्याला घेऊन जाणार. एखादा मोठा सम्राट जरी असला आणि तो म्हणाला की मी तुम्हाला लक्षावधी माझी संपत्ती देतो, मला एक पळासाठी जास्त जीवन द्या, तरी तो त्याच्यासाठी तयार होत नाही. ज्या क्षणी त्याला उचलायचं त्या क्षणी घेऊन जाणार. असं असताना आणि हे जीवन चालू असताना पण कुणाला कधी सर्दी झाली, कुणाला पडसं झालं, कुणाला तापच आला, अमुकच झालं, हे रडकथा चालूच आहे आयुष्यभर. पायच मोडला, हातच मुरगाळला, अमुकच झालं आणि तमुकच झालं, हे चालूच राहतं आमचं. म्हणजे अख्खं जीवन पण सुखात चाललंय असं काही नाहीये. मग इतकं सगळं हे सगळं विपरीत असताना कशासाठी या प्रपंचामध्ये एवढं गुंतून राहायचं? त्यापेक्षा काय करा. समर्थ हा समाज संपवताना इतकी सुंदर ओवी आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, हाट भरला संसाराचा, बाजार भरलाय संसाराचा, नफा पहावा देवाचा. कोणीही माणूस कोणतीही वस्तू तोट्यात विकत नाही. आता कधी तोटा होतो हा वेगळा विषय, पण मला तोटा व्हावा म्हणून मी बाजारामध्ये अमुक अमुक वस्तू विकायला आणलेली आहे, असं कोणी करत नाही. नफा मिळवण्यासाठीच सगळे प्रयत्न करतात. म्हणून समर्थ म्हणतात की संसाराच्या बाजारामध्ये तुम्ही आलेलेच आहात, यातला नफा कोणता आहे ते लक्षात घ्या. काय आहे? नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. संसारात आलात म्हणजे कष्ट आहेतच, कष्टाशिवाय संसार कुणाचाही सरत नाही. मग एवढे कष्ट करायचेच आहेत आणि एवढे कष्ट करून परत कपाळ मोक्ष करून घ्यायचा, मग कशाला कष्ट केले एवढे? त्यापेक्षा एवढे कष्ट करून शेवटी नफा तरी पदरात पडला, मनाला समाधान आहे, बापरे एवढे कष्ट झाले, त्रास झाला, पण पाहिजे तो नफा मिळाला, आता आनंद आहे. तसं तरी होऊ दे तुमच्या बाबतीत. आणि तो नफा काय आहे? भगवंत. इतके कष्ट संसाराचे केले आणि भगवंतच भेटला नाही, मग कशाला केले कष्ट एवढे? म्हणून नफा भगवत प्राप्ती आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी कष्ट करा, असं समर्थ या काळरूप निरूपणामध्ये आपल्याला सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.